ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे। सद्गुरु सद्गुरूंच्या आपली म्हणणं जीवन विद्याविषयीचे आणि विश्वस्त आणि सर्व विश्वस्त त्यांना माझा नमस्कार। या ठिकाणी आपण उपस्थित सर्व नामधारक गुरु जुने जाणते अनेक नामधारक आहेत, त्यांची आज या निमित्ताने सर्वांची भेट होते, दर्शन होतं। खूप कालावधीनंतर इथे येणं झालं, त्याबद्दल शाखेचे पदाधिकाऱ्यांचं मी आभारी आणि तुम्हा सर्वांना नमस्कार। जे प्रत्येकाने इकडे बसायचे त्याची आठवण होते। जुने आमदार आणि खूप कार्य केले, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले आणि या शाखेचे आपले अविनाश सारंग त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला। तुम्हाला माहिती आपण केलंच पाहिजे। आता जर सद्गुरूंचा आपण विचार केला तर सद्गुरूंनी जीवनविद्येची जेव्हा व्याख्या केली, गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार आणि ईश्वरावरती। जीवनविद्येत आल्यानंतर एवढी वर्ष आपण कार्य केल्यानंतर आता आपण गरीब राहिलेलो नाही, कोण गरीब नाही, क्वचित कोणतरी असेल, तेव्हा गरिबांना आधार सद्गुरूंनी दिला। आता आपण श्रीमंत कॅटेगरीवर मोडणारे लोक आहोत आणि मला वाटतं तुम्ही ते काही नाकारू शकत नाही आणि नाकारणारही नाही, याची मला खात्री होती। कारण मला माहिती आहे ना, मी किती कुटुंब इथे सगळ्यांना ओळखतो आता इथे, आणि मला माहिती आहे मग ती जर श्रीमंत झाली तर बाकीचे पण झाले असतात, त्यामुळे नावं घ्यायची गरज नाही। तर सद्गुरूंनी विचारपूर्वक हे सद्गुरूंचं वाक्य आहे, म्हणजे गरिबांना वरदान, आणि वरदान एकदा मिळालं की माणूस बदललाच पाहिजे ना, त्याच्यात सुधारणा झालीच पाहिजे, इम्प्रूव्हमेंट झालीच पाहिजे आणि त्याच्यात प्रगती झाली पाहिजे, दोन्ही अंगाने, प्रपंचाच्या आणि परमात्म्याच्या अंगाने, आणि ती आपल्याला झालेली दिसून येते आणि आपण एक स्टेप पुढे आलो। गरिबांना वरदान, आता आपल्याला आधार सद्गुरूंचा, जावं तिकडे आपल्याला आधार। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात नोकरी, धंदा, व्यवसाय काही असेल, तिकडे आपल्याला सद्गुरूंचा आधार हा आपल्याला आहे। ती सद्गुरूंची कमिटमेंट आहे, सद्गुरूंनी दिलेली, सद्गुरू दिले ते वचन आहे। तुम्हाला जेव्हा अनुभव दिला तर कदाचित ज्या लोकांनी सद्गुरूंकडून अनुभव घेतला नसेल, कोणाकडूनही अनुभव घेतला असेल, तरी तुम्ही सुखी व्हा आणि इतरांना सुखी व्हा, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि ती गुरुदक्षिणा आहे। मग आपण, मी आता म्हणून त्याप्रमाणे की सुखी झालोय, आता आपली जबाबदारी आहे इतरांना सुखी करण्याची, म्हणजे आपण कार्य जमेल ते कार्य सद्गुरू तेव्हा पण तुम्हाला जमेल तेवढं कार्य करा आणि ते आपण कार्य केलं पाहिजे, जमेल तेवढं। आणि मला खात्री आहे की जसं जमेल तसं तुम्ही या ठिकाणी कार्य करत असणार। नवीन कार्यकारिणी आता स्थापन झाली, जुन्या कार्यकारिणीने चांगलं काम केलं, आता तो असा त्यांनी नवीन कार्यकारिणी केली। तुम्हाला खात्री आहे की तुमचा जो पुढचा टेन्युअर आहे, जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही चांगलं काम करा आणि जीवनविद्येचे तत्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कारण आज जर बघितलं तर सद्गुरूंचं ते स्वप्न होतं की हे जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थान राष्ट्र सर्वात आधी सर्वांच्या पुढे जावं। तो सद्गुरूंचा
संकल्प होता आणि त्या पूर्ततेकरता आपण सर्व मंडळी आपण कमिटेड आहोत. तो आपण सद्गुरूंचा शब्द म्हणजे आपलीच कमिटमेंट. तर आपण ती कमिटमेंट दिली की आपण सुखी होणार आणि इतरांना सुखी करणार म्हणजे आपण दिलेलं वचन त्या वचनाच्या पूर्ततेकरता आपण हे कार्य करायला पाहिजे. सद्गुरूंचा शब्द किती मुलाचा आहे आता लक्षात येईल आपल्याला. भारत देशाची जर आपण प्रगती बघितली विविध क्षेत्राची, सगळ्या क्षेत्रात, त्याच्यामध्ये मतांतर असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण काही बाबतीत आपल्याला मान्य करायला पाहिजे की आपण या जगाच्या पटलावर कुठेतरी भारताला स्थान प्राप्त झाले. एकच उदाहरण देतो, म्हणजे अनेक उदाहरण, एकच उदाहरण देतो. आता युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे आणि ते कोणाकरता चाललंय, कशाकरता चाललंय हा प्रश्न बाजूला ठेव. कोणाला आपली अस्त्र आणि शस्त्र विकायची आणि कोणाला वापरायची, कोणाचं काय होतंय हा सगळं पॉलिटिकल भाग. परंतु युद्ध चाललेलं आहे खरं, पण ते थांबवायचं कोणी नाव घेत नाही. म्हणजे इस्रायल येतात, गाजापट्टी येते, सगळं चाललेलं आहे. पण तुम्हाला आठवत असेल की मुंबईवर जेव्हा हल्ला झाला आणि 26/11 मध्ये, त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानने केल्या सर्वांना जगजाहीर होत होती, पण त्यांनी तो परत करू नये म्हणून आपल्याला मिनतवारी करावी लागली अमेरिकेची. कारण अमेरिकेचं पण त्यांना खूप सहाय्य होतं हे आपल्याला पण माहित होतं, पण आपले मित्र त्यांचे मित्र त्यांना नेहमी खेळतच ठेवायचे. तर त्यांनी त्यावेळी आपल्याला त्यांची नागपुरी काढावी लागली, मिनतवारी करावी लागली की तुम्ही पाकिस्तानला सांगा ते हल्ले बिल्ले तुम्ही करू नका. म्हणजे आपल्याला आणि ते त्या प्रेसिडेंटला सांगावं लागलं, सिनेटमध्ये तो विषय मांडावा लागला. म्हणजे आपल्याला आपली पडती बाजू त्यांची वरची बाजू. आता जेव्हा आपले माननीय पंतप्रधान युक्रेनमध्ये गेले होते, रशियामध्ये गेले होते, तेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणजे महासत्ताना त्यांनी आपल्या प्राईम मिनिस्टरला सांगितलं की आता तुम्ही रशियाला सांगितलं की तुम्ही युक्रेनवर हल्ले थांबवा. आपल्या पाया पडायला लागले. म्हणजे रशिया आपल्या पद्धतीने महासत्ताच आहे, अमेरिका आपल्या पद्धतीने महासत्ता आहेतच, परंतु त्यांना भारताची मदत मागावी लागली. ही आज आपली स्टेटस आहे. आणि त्यांनी सांगितलं ना, युद्धाने काही साध्य होणार नाही, युद्ध हे सोल्युशन नव्हे, युद्ध हा मार्ग नव्हे. भारताने बुद्धाला मानलं, युद्धाला नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे हे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत आपल्या पंतप्रधानामध्ये येण्याकरता आपल्याला ती स्टेटस कमवावी लागली. म्हणजे आपली काय स्टेटस आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत. मग आपलं पण त्याच्यात योगदान आहे. कारण गेली 70 वर्ष सद्गुरू म्हणतायत की हे हिंदुस्थान राष्ट्र सर्वांनी सर्वांच्या पुढे जावं. बाकी आपण आकाशामध्ये गवसणी घालतोच आहे, तुम्हाला माहिती आहे. मी त्याच्यावर बोलत नाही, आता विषय नाही. चंद्रावर जातो काय, मंगळावर जातो काय, सूर्यावर पण आपण वारी केली, स्वारी केलेली, तुम्हाला माहिती आहे. मी त्याच्यावर बोलत नाही. सगळ्या क्षेत्रात आपली दादागिरी आहे. कारण सायंटिस्ट आपण आपल्या वैज्ञानिकांना योग्य असं शिकवणूक दिली, साथ दिली, निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांना सांगितलं जा तुम्ही पुढे जिथे जायचं तिथे जा. आणि आता आपण हे सगळं पाहतोय विविध क्षेत्रामध्ये भारताची प्रगती आहे. आता बाकीच्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी असू शकते, कोणाला लाडकी बहीण आवडत नाही, कोणाला धावता रस्ता आवडत नाही, कोणाला काय चालतं, कोण बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना गावाकडे धान्य मिळतं, त्याच्यावर कॉमेंट असू शकतात. म्हणजे चांगलं वाईट असू शकतं.
त्याच्यावर आपण काय बोलणार. अनेक लोक म्हणत असतात की लोकांना तुम्ही निष्क्रिय करून टाकणार, कारण काय धान्य फुकट, महिन्याला 1500 रुपये कशाला काम करणार, साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण पाहतो गावी, तुम्हाला माहित नाही, आता मी बऱ्याच वेळ गावाला राहतो, पण माणूस काही कामाला वगैरे येत नाही. कोणी भांडी ते सोडून द्या, कपडे बांधताना सोडून द्या, शेतीच्या कामाला पण कोणी येत नाही. कशाला येणार तो? काय खायला मिळतो, त्यांना हाताही 1500 रुपये आहे. आणि दारिद्र्य रेषेखाली येणारा माणूस कार घेऊन जातो, डिकीमध्ये टाकून भात घेऊन जातो, तांदूळ घेऊन जातो. तुम्ही ते आमच्या समोर, आमच्या घरातच समोरच ते रेशनिंगचं दुकान आहे आणि आमचं घर शेत आहे, पण ते लागूनच आहे. त्यामुळे बघतो कमीत कमी त्याची 2 व्हीलर नसते, असं घर नाही की तिथे 2 व्हीलर नाही. आणि आपलं धान्य न्यायला कारण ते जास्त असतं, 30 किलो 40 किलो, ती 2 व्हीलरवरून नेता येत नाही, मग 4 व्हीलर आपली घेऊन येतो. ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपण त्याच्या भाषेमध्ये विषयाला बोलून पण जाऊ दे, पण भारत देश पुढे यायचं नाही ते तर आपण दबाव चढला तर ही मतांतर असणार की कधी चालणार, कुठपर्यंत चालणार, लोक निष्क्रिय होणार की नाही होणार, हा भाग आहे. पण खरं आहे ते मी माणसाला नेहमी माणसाला तर भूक असते तेव्हाच माणूस कार्य करतो, काम करतो. आणि भूक नसेल तर तो ठीक आहे, हुआ तो हुआ, नाही तो नाही हुआ, अशी परिस्थिती असते. आणि म्हणून आपण सद्गुरूंचे आपल्याला नंद उपकारतात. सद्गुरू आपल्याला ज्ञान देताना हेच सांगितलं, लव वन ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस बाय गॉड. म्हणजे तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम हे आवडीने मनोभावे करा, प्रेमाने करा आणि ते उत्तम क्वालिटीचं करा. हे सांगितल्यामुळे आज आपल्या मधले अनेक तरुण अनेक क्षेत्रामध्ये प्रगतीचा कावत असलेले आपल्याला दिसून येतात. काल अमेरिकेमध्ये आपण 22 तारखेला जो कार्यक्रम साजरा झाला गुरुपौर्णिमेचा, त्यात आपण बघितलं काय काय आपण अमेरिकेमध्ये काय चाललं, कॅनडामध्ये काय चाललंय, ते काय चाललंय. आपल्या इथल्या मुलांनी ते मॉनिटर केले. म्हणजे लक्षात घ्या, अमेरिकेतला कार्यक्रम आपल्या इथल्या लोकल मुलांनी तो मॉनिटर केला कार्यक्रम. आपण लक्षात घ्या, म्हणजे आपली मुलं किती हुशार आहेत ते आपल्याला आपण त्या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाच्या निमित्ताने सद्गुरूंकडून आपण हे तर घेतलंच सद्गुरूने आपल्याला. आणि म्हणून सद्गुरूंच्या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रति आपली जबाबदारी की आपण काही ना काही कार्य केलं पाहिजे. जमेल ते कार्य आपण केलं पाहिजे, असं नाही अमुकच करा, पण काही ना काही आपल्याला कार्य करता येईल. आणि त्याकरता आपण स्वतः व्यक्तीने एक उत्तम साधक असलं पाहिजे, उत्तम उपासक असला पाहिजे आणि उत्तम कार्यकर्ता पाहिजे. आपला नोकरी धंदा व्यवसाय घर कुटुंब आपण सांभाळतो, उत्तम तऱ्हेने सांभाळतो. त्याचबरोबर आपण जीवनविद्येचं कार्य उत्तम तऱ्हेने होण्याकरता आपण एक उत्तम उपासक असलं पाहिजे, उत्तम अभ्यासक असलं पाहिजे, उत्तम साधक असलं पाहिजे. आणि त्याकरता काही ना काही आपण उपासना केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, कारण त्याची गरज आहे. आणि म्हणून आपले दशरथजी शिक्षक जे पालक ट्रस्टी आहेत, तर मी जर म्हटलं मी विषय सांगितला सगळीकडे की सद्गुरूंशी रिलेटेड असा विषय घेतलेला आहे. तर म्हणाले हा विषय तुम्ही तिकडे थोडं बोलला तर बरं होईल. तू मन नेहमीची करी माझी भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी म्हणजे त्याच्यावर तुम्ही जरा बोलला तर बरं होईल. तर जरा ज्ञानेश्वर माऊलींचा हा वंदन, तू मन नेहमीची करी माझी भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी मध्ये येतात. त्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात येतात. तू मन हे मीची करी असं म्हटलं की आता काय संबंध हा आपल्या अंतरीच्या देवाशी हृदयस्थ ईश्वराची आहे. आता संबंध आपल्या आत्मतत्वाशी. सर्वत्र नमस्कारी मध्ये येतात असं म्हटलं
की त्याचा संबंध विश्वास आहे. एकाच वेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, तू मला नेहमीची तरी माझी म्हणजे मी प्रेम करतो. जेव्हा असं होईल तेव्हा हे असं आहे, पण कसं होईल ते तर सर्वत्र नमस्कारी मध्ये येतात. हे जर आपण बघितलं तर यामध्ये दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. म्हणजे आपण एक उत्तम साधक पण असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण बाहेर जेव्हा जगामध्ये आपण कार्य करतो तेव्हा देवाकडे पाहण्याची दृष्टी आपली तशी असली पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या संतांची वचनं किंवा अभंग सद्गुरूंनी आपल्या ग्रंथामध्ये वापरलेले आपल्याला दिसून येते. आणि याकरता आपण अभ्यास करायला लागतो. आपण अभ्यास करायला. आणि म्हणून असं जर बघितलं की माणसामधले जे हेवे दावे आहेत ते जाण्याकरता आपण तुकाराम महाराजांचे अभंग वापरून घेतो, ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग घेतो. आणि हे करता 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 तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण बघितलं की तू मला हे नीची करे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते व्यक्तीला म्हणतात की तू जे कोण आहे ते तू मीमय करून टाक. खरे ज्ञानेश्वर माऊलींच्या 9व्या अभंग हा जो भूमी आहे त्यांच्या 9व्या ह्याच्यात आणि ती विद्येतून घेतलेली. मनमना म्हणतो मध्याजी मा नमस्करू 18व्या अध्यायातून घेतलेली. म्हणजे हे जर लक्षात घेतलं तर तू मन हे मीच येते. म्हणजे ते साधकाला भगवंत म्हणतात की तू तुझं मन मीमय करून टाक. म्हणजे जेव्हा तू साधक म्हणून करतोस तेव्हा तुझ्या लक्षात नेहमी मी असलं पाहिजे. म्हणजे मी याचा अर्थ भगवंत असले पाहिजे, आत्मतत्व असलं पाहिजे. अशा तऱ्हेने साधना करतो. आणि म्हणून माणसाने साधनेमध्ये प्रगती करत असताना व्यतिरेक करायलाच आला पाहिजे. व्यतिरेक माणसाला करता आला पाहिजे. तुम्हाला व्यतिरेक म्हणजे तरी काय तर सद्गुरूंच्या ग्रंथाचं वाचन केलं ते आपल्या लक्षात येईल. व्यतिरेकाचा संबंध हा आपल्या स्वस्वरूपाशी आहे. आणि व्यतिरेक करून स्वरूपात जोपर्यंत आपण खोल उडी मारत नाही तोपर्यंत अन्वयाच्या प्रांतात देहावर येऊन आपल्याला समृद्धी प्राप्त घेता येत नाही. सद्गुरूंचं ब्लॅक अँड व्हाईट वाक्य आहे. ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला साधक झाल्याशिवाय बघा गरज कशाची आहे की आपल्याला देहावर येऊन अन्वयाच्या प्रांतात समृद्धी प्राप्त करायची. म्हणजे आपला नोकरी धंदा व्यवसाय तुम्ही जे काय करता त्याच्या समृद्धी जर मिळवायची असेल तर तुम्हाला हे करता आलं पाहिजे. म्हणून व्यतिरेकात आपल्याला जाऊन त्याच्यात खोल उडी मारायची आणि ते सगळं तिथे आहे ते तिथून काढायचं आणि त्याचा उपयोग व्यवहारात करायचा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या कितीतरी ओव्या आहेत त्या संदर्भात आणि सद्गुरूंनी अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी सद्गुरूंनी याच्यावर विश्लेषण करत असताना डॉक्टर मर्फींचं फार छान वाक्य त्याचा वापर केला, छान वापर केला. ते असं म्हणतात, infinite riches are all around you. If you behold the treasure of some infinity within you, there is a gold mine from which you can extract everything you need to live life joyously, gloriously and abundantly. However, many are sound asleep about this gold mine of infinite intelligence and boundless love within themselves.
त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या ठिकाणीच हे जे आहे ते तुमच्या ठिकाणीच आहे. जर तुम्ही मनःचक्षु उघडले तर हे जे ट्रेझर हाऊस आहे, खजाना जो आहे, त्या खजान्याच्या सगळ्या खजान्याचे भरलेले आहेत तुमच्या भोवती. पण तुम्ही तुमचे मनःचक्षु उघडले तर, आणि मग तुम्हाला ते दिसेल की ते तुमच्याकडेच आहे आणि तुम्हाला सुखी, समृद्ध आणि यशस्वी जीवन जगण्याकरता जे काय पाहिजे ते तुम्ही त्याच्यातून काढू शकता. परंतु आपल्यापैकी अनेक लोक या बाबतीत अनभिज्ञ आहेत. ही जी काही इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस लव्ह, म्हणजे हे जे ज्ञान आहे ते अनंत ज्ञान आहे, अनंत प्रेम आहे, अनंत आनंद आहे आणि भरलेलं आहे. आणि त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आपल्याला कदाचित पटणार पण नाही की हे आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वर अनेक ओव्या आहेत या संदर्भात. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर महत्वाची मुद्दा तो वाक्य काय बोलतो, इफ यू ओपन युअर मेंटल आर्म्स अँड बिहोल्ड द ट्रेझर हाऊस ऑफ इन्फिनिटी, ही कंडिशन आहे. याचा अर्थ तुम्ही व्यतिरेकात जाऊन त्या स्वस्वरूपामध्ये जोपर्यंत बुडी मारत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर काढता येणार नाही. म्हणजे किती गरज आहे हे लक्षात येईल. व्यतिरेकाची किती गरज आहे, तुम्हाला साधनेची किती गरज आहे, मेडिटेशनची किती गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही श्रीमंत होऊ शकता, पण खरी श्रीमंती, खरं सुख, खरा आनंद हा जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला शाश्वत आनंद मिळाला पाहिजे, शाश्वत सुख मिळालं पाहिजे. आणि ते मिळवण्याचं ठिकाण ते कुठे आहे तर ते परमार्थाच्याच क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून आपण जेव्हा असा विचार करतो तू मन हे मी शिकेन, पहिलं म्हणजे आपलं जे मन आहे ते तुम्ही भगवंताला अर्पण करा, म्हणजे भगवंतमय करा. याचा अर्थ आपल्याला सतत भगवंताचं अनुसंधान असलं पाहिजे, नोकरी धंदा व्यवसाय टाकून नव्हे. मग याच्यावर संतांनी सांगितलंय, संतांनी त्याच्यावर मार्ग सांगितलाय की काय मार्ग सांगितलंय ते की त्याचं अनुसंधान करायला शिका. अनुसंधान, अनुसंधानाचा अर्थ सद्गुरूंनी अनेक प्रबोधनातून सांगितलं की तुमचं काम धंदा नोकरी करत राहा, पण ते करत असताना तुमचं अनुसंधान भगवंताकडे असलं पाहिजे. अनुसंधान म्हणून माझे अनुसंधान विन स्नान संध्या तप होमदान सर्व अधर्माने जाण मत भजन ते होय. एकनाथ महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणजे माझं जर अनुसंधान नसेल तर तुम्ही काही तप करा, उपास करा, व्रत करा, वैकल्य करा, ते धर्माचं पालन नाही. याचा अर्थ ते ईश्वर प्राप्तीचा तो मार्ग नव्हे. पण माझ्या अनुसंधानामध्ये तुम्ही जे कराल ते तुम्हाला साधना असेल, उपासना असेल, देवाची भक्ती असेल. हे एकनाथ महाराजांनी सांगितलं. मग आपण नोकरी धंदा व्यवसाय सगळं करायचं, म्हणजे करत असताना आपल्याला भगवंताचं अनुसंधान असलं पाहिजे. मग ते कसं करणार? सद्गुरूंनी अनेक प्रबोधनातून उदाहरण सांगितलंय. बायकांचं उदाहरण, म्हणजे नवीन ज्या महिला असतील त्यांच्याकरता. जुन्या लोकांना माहिती तुमच्या घरामध्ये छोटं मुलं आहे आणि ते दिवाणखान्यामध्ये खेळत आहे. आईने त्याला तिथे खेळणी दिली, ते बसलेलं आहे आणि आई जेवण करते स्वयंपाकघरामध्ये. तर ती स्वयंपाकघरामध्ये लक्ष चाललेलं आहे आणि ते स्वयंपाक चाललाय, कृष्ण चाललेलं आहे, चिरणं चाललेलं आहे. पण जर मूल कॅप केलं, थोडस रडलं तर आई ते टाकते आणि त्या मुलाला प्रपंच चाललेलं आहे. पण अनुसंधान कुठे आहे? त्या मुलाकडे अनुसंधान. तिचा नवरा
दुसऱ्या बेडरूम मध्ये पेपर वाचतोय. त्याचं अनुसंधान तो मुलगा ओरडला तो जात नाही तिकडे. त्याचं अनुसंधान त्याच्यावर पेपरावर आहे. आईचं अनुसंधान मुलाकडे आहे, बाबाचं अनुसंधान पेपराकडे आहे. आई करते संसार. आता श्रेष्ठ कोण? आपण विचार घ्यावे. नवरे वाईट आहे माझं म्हणणं नाही ना, पण अनुसंधानाच्या बाबतीत उजळ आहे तुम्ही महिला, कारण त्यांना सवय आहे. मग देवाच्या बाबतीत काय करू शकत नाही तुम्ही? जर मुलाच्या बाबतीत करू शकता तर देवाच्या बाबतीत का करता येतं? इक्वेशन इज द सेम, फॉर्म्युला इज द सेम, मेथड इज द सेम. का नाही करत? आपण प्रयत्न करत नाही. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, महिला कुड बी बेटर मेडिटेटर किंवा बेटर साधक पुरुषांपेक्षा. कारण त्यांना सवय आहे. काय अनुसंधान म्हणजे काय? एकनाथ महाराज काय सांगतात ते त्यांना माहिती आहे, अनुभव. मग बस ते फक्त देवाच्या बाबतीत इम्प्लिमेंट करा ना, भगवंताच्या बाबतीत इम्प्लिमेंट करा, सद्गुरूच्या बाबतीत इम्प्लिमेंट करा, आणि मग बघा काय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमचा अनुभव येतो. पण सांगायची गोष्ट म्हणजे की याने काय होईल की तुमचं जे मन आहे, तुम्ही तुमचा प्रपंचाचं काम करता आहात, पण त्याचबरोबर तुमचं लक्ष हे मुलाकडे आहे. तसं तुमचा नोकरी धंदा व्यवसाय सगळं चाललेला आहे, पण अनुसंधान तिकडे आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपलं काम चांगलं होतं, आपलं चांगलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्या कामाची प्रत चांगली होते, आपल्याला मान मिळतो, सन्मान मिळतो. आणि म्हणून दोन गोष्टी इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या आहेत. तू म्हणे मीची तरी माझी भजनी प्रेम धरी. त्याच्याशी तुमचं प्रेम असलं पाहिजे, भगवंतावर विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि हे करण्याकरता सर्वत्र नमस्कारी मध्ये करते. इथे हा अन्वयाचा प्रांत आहे. इथे अन्वयाचा प्रांत आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. एवढं लक्षात ठेवा, हा अन्वयाचा प्रांत आहे. पहिला झाला व्यतिरेकाचा प्रांत. फार कठीण नाही, अगदी सोपं. सद्गुरूंनी एवढं सुंदर सांगितलेलं आहे, अगदी सोपं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे हा तुकाराम महाराजांचं सांगणं आहे ना, ते आपण आपोआप लक्षात ठेवायचं. याचा अर्थ आपण जी जी व्यक्ती भेटेल, मग तो प्राणी असेल, माणूस असेल, कोणी असेल, आपण त्याच्या प्रती आपले विचार काय आहे म्हणून चांगले विचार, सुंदर विचार. म्हणून सद्गुरूंचं जे म्हणणं आहे ना की आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडेच आहे, पण ते आपण चुकतो आणि दुःख कधी येतं हे आपल्याला कळत नाही. आणि तुम्ही कोणाच्या बाबतीत करून बघा, तो प्राणी असेल, कुत्रा असेल, काही असेल. तुम्हाला एक घडलेलं उदाहरण सांगतो. ते कारवाडकर साहेब आहेत ना, त्यांना अनेक लोक ओळखतात. 14 जुलैला त्यांच्या घरी कार्यक्रम असतो. अनेक लोक त्यांच्या कार्यक्रमात जातात. सद्गुरू पहिल्यापासून यायचे. तर सद्गुरूंच्या निर्वाणानंतर प्रल्हाद असतात. यावेळी प्रल्हादाचं पण नव्हतं, निखिल पण येऊ शकला नाही, यश आला होता त्या कार्यक्रमात. त्याच्या घरात कुत्रा आहे मोठा, बरं का. तर तो कुत्रा तुम्ही गेला त्या माईंच्या खोलीत, त्यांच्या पत्नीच्या खोलीत, की एवढा भोंकायला सुरुवात करतो की तुम्ही घाबरणार. पण तो एवढा मोठा आहे की तुम्ही घाबरणार ना, आज जाणारच नाही. तर आम्ही पण त्याला तिथे गेलो त्यांना भेटायला, माईंना विश करायला. काय झाल्या तर आम्ही आपलं गप्परा गप्परा, आपल्याला चावला तर पंचायत आहे ना, 14 इंजेक्शन घ्यायला लागले. माझे वडील कुत्र्याचं औषध द्यायचे 50 वर्षापूर्वी, आणि ते औषध तुम्ही जर घेतलं तर इंजेक्शन घ्यायला लागत नाही. आणि ते औषध मला आता कुत्र्याला देतो, आयुर्वेदिक औषध आहे ते. कितीतरी लोक ते औषध घेऊन बरे झालेले आहेत. हा मुद्दा म्हणजे का सांगतो मी की ह्या प्राण्याचं काय असतं, तर माझे वडील औषध द्यायचे तेव्हा ते कुत्र्याला कधीच मारायचे नाही. कुत्रा समजा घराला आला, काय आला, पाळला, ते कधी मारायचे नाही. म्हणजे त्याला बाबा तुझ्या चावला कोणाचं औषध देत होते,
पाळलं पाहिजे, म्हणजे लागू पडलं पाहिजे. असं झालं. तर गमतीची गोष्ट, आमच्याकडे ओटवणा म्हणून गाव आहे, ओटवणे म्हणून गाव आहे आमच्या कोकणात, लोकांना माहिती. त्या गावातल्या लोकांचा असा विश्वास आहे, कुत्रा चावू दे नाही तर साप चावू दे, कोण पण चावू दे, ते औषध घेत नाही, देवाकडे जातात आणि तिथलं तीर्थ घेतात, तीर्थ घ्यायचं आणि ते बरे होतात, अविश्वास आहे त्यांचा. पण कधी कधी तसं होत नाही. आणि जर कुत्र्याचं औषध तुम्ही घेतलं नाही तर त्या माणसाच्या पोटामध्ये असे जीव होतात आणि तो ओढायला लागतात आणि त्या क्षणात तो माणूस वाचण्याची शक्यता नसते, एवढं डेंजरस असते ते. तर त्या गावातली गंमत अशी होती की ते परत माणूस एकदम सिरियस झाला की परत देवाकडे, देवाला उभं करणार, अंगात फार आले, मग तो सांगणार, अरे आता काय तीर्थाने काय झालं नाही ना, तू दाली बाळवांकडे जा. दाईबाग माझे पडलं नाही. केव्हाही रात्री लोक यायचे, आम्ही शाळेत होतो 2 वाजता 3 वाजता पहाटे, तर बघायचे पेशंट एकदम घायाळ पडलेले आहेत आणि ते घेऊन यायचे पेशंटला, मग माझी पुढे औषध द्यायचे आणि बसवायचे त्याला, आणि ते औषध त्याच्या पोटात गेलं की तास 1.5 तासाने तो माणूस शुद्ध द्यायचा, मग त्याच्या घरी घेऊन जायचा, तो बरा व्हायचा. त्या औषधाचा परिणाम. पण त्या गावातल्या लोकांचं काय करायचं तर मला अजूनही कळलं नाही, पण ते आहे अजून, आता जाऊ द्या, त्याच्यावर आपण बोलूया नको. पण आयुर्वेदिक औषधाचा माणूस बरा होतो. त्या कुत्र्याचं माझे वडील औषध देतात, तर त्याच्या बाबतीत एकदम असं वागायचं. तसं मग कारवाडकरांच्याकडे कुत्रा आहे ना, मी म्हटलं गोप्पर आले, गोप्पर आहे. आणि आमचा सुजित धावडे, तो प्रल्हाद दादांचा फोन आला, तो दाखवायला गेला, तर त्याला काय माहित हा कुत्रा आणि का, तो फोन दाखवतो, त्याने काही केलं नाही. कुत्रा आला, तो पायाला जातो. अरे एवढा मोठा कुत्रा पायाला चावला म्हणजे काय होईल, त्याला हलता पण येईना, कुत्रा खूप मोठा. काय करायचं मग, कसं तिच्या मिसेसने त्याला थोडा पॅसिफिक केलं, बस गेला, मग सोडलं त्याला, तो बाहेर पडला. आणि तो कार्यक्रमात कोणाला सांगितलंच नाही, तो कार्यक्रम पुरा केला, कोणाला माहित नाही त्याला कुत्रा चावलाय. आणि काल आमच्याकडे आला होता गुरुपूजन करायला, तो सांगत होता 7 इंजेक्शन झाली, म्हणून 7 फाटके. सचिन म्हणतो माझा मुलगा, अरे मला ते सांगायचं, मी गावावर औषध आणून तुला दिलं असतं. गमतीची गोष्ट म्हणजे हा जो कुत्रा हा प्राणी आहे का कोणी प्राणी, त्याच्या बाबतीत तुमचे विचार काय आहेत हे तुम्ही पडताळून पाहा. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमचं घर 1+1 आहे तिकडे, आणि मागच्या बाजूला खूप शेती आणि जंगल आहे. तर एक पक्षी नेहमी आमच्या येतात तिकडे, मोठे गरुड पक्षी, आणि गॅलरीत ठॉक करत असतात. आता आम्ही काय केलंय, ते केव्हाही येतात आम्हाला, आम्ही इकडे असतो, तर आम्हाला कॅमेऱ्यावर दिसतं, CCTV कॅमेऱ्यावर दिसतो आलाय, तर आम्ही त्याला हाकण्याचा प्रयत्न करतो, हाकून त्या जात नाही. ते आता देवाला सद्बुद्धी दिली आणि म्हणून दुसरं काहीच करू शकत नाही. मी निदान कास तरी पडू नये एवढी तरी आम्ही त्याला इथून त्याला एवढंच आम्ही करू शकतो, जेव्हा त्याला सद्बुद्धी देईल. नंतर दुसरे एक पक्षी आहे, त्या आमच्या बाजूला जाळी आहे, त्या जाळी तोडतात. आम्ही इथून तो आला की कळतं कॅमेऱ्यात पक्षी आलाय, आणि म्हणतो देवाला सद्बुद्धी दे. आम्ही काय करू शकतो, पण तुम्हाला न वाटेल आम्ही केल्यानंतर ना आमची कास तुटत ना ते जाळी तुटत. म्हणजे जर आपण हे प्राण्यांच्या बाबतीत अनुभवू शकतो तर माणसाच्या बाबतीत का नाही होणार. मी माझा अनुभव तुम्हाला का शेअर केला की हे होऊ शकतं. म्हणजे असं जेव्हा म्हणतो की कोणाही भूतांचा नगुण मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं जेव्हा संत म्हणतात, ह्याचा अनुभव घेण्याचा भाग आहे. मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही कुत्रा बाळा किंवा पक्षी बाळा आणि त्याला देवाचं तुम्ही सांगत नाही, पण हा माझा अनुभव का शेअर केला. इट इज पॉसिबल, हे होऊ शकतं, फक्त आपण आपली त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी विसरली पाहिजे. आता हा विजय गोष्ट लक्षात घेतली तर सद्गुरूंचं जे सांगणं आहे की आपण या जगात बघत असताना प्रत्येक कोणी व्यक्ती असतो तिच्याकडे बघण्याचा आपली दृष्टिकोन काय आहे, आणि म्हणून असं ज्या होतं तेव्हा तुम्हाला त्याला बेनिफिट होतो. कारण ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग अँड अदर पीपल, थिंग अँड अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स यू. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीप्रती किंवा एखाद्या वस्तूप्रती तुमचे विचार बदलता, ती व्यक्ती तुमच्या प्रती तसे विचार बदलते, आणि ह्याची जीवनामध्ये अनुभव येतात. The divinity that shapes your reign is in your own self. हे कशामुळे घडतं
तर त्या तुमच्यामुळे घडतं आणि इट इज अ डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. तुमच्या विचारांचा परिणाम आहे. मग आपण एखाद्या व्यक्ती करता तो एक परमेश्वराने निर्माण केलेलीच मूर्ती आहे. सद्गुरूंचं वाक्य आहे ते, परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतः निर्माण केली स्वतःची जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर. मग ते स्वतःच असं नाही, समोरच्या व्यक्तीचं पण ते शरीर परमेश्वराने निर्माण केलेली मूर्ती आहे. या भावनेनेच आपण व्यक्तीकडे पाहायला लागतो, तेव्हा त्या व्यक्तीकडे बघण्याची दृष्टी आपली बदलून जाते. आणि जेव्हा आपण ती आपली दृष्टी बदलते तेव्हा ती व्यक्ती बदलणारच. निसर्गाचा नियम आहे, क्रिया त्याची प्रतिक्रिया. हे करून बघावं. म्हणून सद्गुरूंची ही जी साधण्याची पद्धत आहे ना, ती एवढी सोपी आहे आणि कोणीही ती आजमावू शकतो, कोणी आचरणात आणू शकतो. तुमच्या कॉलेजमधले एखादा शिक्षक असतील किंवा प्रोफेसर असतील, तुम्हाला ओरडत असतील, त्रास देत असतील, तर तुम्ही प्रयोग करून बघा. असं जेवायला होत. आणि जास्त करून एखादा माणूस बॉस भडकत असेल, त्याचं कारण असतं, त्याचा फॅमिली प्रॉब्लेम असतो, त्याला झोप येत नाही, बायकोचं भांडण, मुलांचं बरोबर चालली, हेच कारण असतं. ऑफिसचं काय कारण नसतं. प्रॉब्लेम त्याचा तिकडे असतो, घरी. म्हणजे त्या विचारांचं केंद्र घरी असतो. तुम्हाला सुनाम गावी सांगितलेलं, आता ती नाही, त्यांची पत्नी आहे. तुम्हाला नाही, त्यांच्या पत्नीला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. त्यांच्या पत्नीला तर एवढं चांगलं कार्य त्याने केलं. तर ते बोरोसिलमध्ये नोकरीला होते आणि सद्गुरूंनी सांगितलं की बाबा असं तर बघा, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या प्रति विचार बदल व्यक्ती पण बदलते तर प्रयोग करून बघा, कारण क्रिया त्याची प्रतिक्रिया. तर हा यांचा बॉस आहे ना, हा दररोज सिनियर लेवलच्या लोकांना बोलवायचा, दर रविवारीचा कार्यक्रम. म्हणजे फीडबॅक घेऊन झाला, माहिती सगळ्यांनी दिली, प्रायव्हेट कंपनीत येत असतं. आणि मग जाताना सगळ्यांची चंपी काढायची, तू हे केलं, तू ते केलं, 90% राहिलं बाजूला, काहीतरी चूक झाली असेल 10% ती शोधून काढायची, सगळ्यांना ते गिफ्ट बोलायचं आणि पाठवून द्यायची. मग गेले आणि मानून गेले, ते चालायचं. सद्गुरूंनी सांगितलं होतं ना, सूर्यप्रसाद आपण प्रयोग करून बघूया, याच्यावर आपण प्रयोग सद्गुरूंनी सांगितलं प्रयोग करू. मग त्याने काय केलं, तिकडे तो सकाळी ऑफिसवर गेले की तो बॉसशी गेली नाही, तिकडे हात जोडायचे, देवायचं बोलत करायला. सद्गुरूंनी यांच्या घरी चांगली यायला झोप लागू दे आणि बायका मुलांचं चांगलं चालू दे. बाकी ऑफिसचं सगळं त्याला हुशार होता, सगळं होतं. घरात आपल्याला काय माहित नाही. करायला आणि बोलवलो आठवड्याच्या मिटिंगला की जाताना सांगायला, जातानाच म्हणायचं देवा आज बरोबर यायला चांगली झोप लागू दे, बायका मुलं चांगलं राहू दे. आज गेला, आज गेलं की ते चिमटी गेली बाहेर आली. मग असं झालं, 2-3 आठवडे गेले. मग महिन्याच्या शेवटची मंथली मिटिंग आली. मंथली मिटिंग आल्याबरोबर परत तसंच झालं. तर म्हणायचं तुम्ही सर्व गेलो माझे दुश्मन आहे, काय तुम्ही काय माझं ऐकत नाही आणि मी तुम्हाला बोलतो की तुम्हाला राग येतो. माझा एकच शुभचिंतक आहे, ते सगळे बघायला लागले, आला कुठे शुभचिंतक, आम्ही सगळे जुंट लोक, हा शुभचिंतक कुठे आहे, बघितलं तर काय कळत नाही, सगळे चालले होते. माझा एक शुभचिंतक आहे म्हणे. मग जाऊ द्या, कोण शुभचिंतक बोलूया. सुरेश प्रसाद सुरेश प्रसाद पुढे त्याने हा एक शुभचिंतक आहे, बाकी तुम्ही कोण माझे दुश्मन आहे म्हणा. गेले बाहेर पडले, सुरेश गोसावी झालं बघा, सगळ्यांनी पकडलं सुरेश गोसावीला. काय घरी जाऊन काम घेऊन करतो काय तू शुभचिंतक कसा झाला, कसं झालं. आम्ही त्याच्यावर माझ्यावर काम करतो, आमच्यावर येतो, आमच्यावर जातो आणि कधी जातो त्या बॉसच्या घरी काम कधी करतो. मी काम करत नाही, मी असं करतो, मी असं. त्यामुळे हे आमच्यावर काय होणार नाही म्हणाले. बघा म्हणजे हे सोपं नाही आहे सांगायचं होतं. म्हणजे अरे मी करून बघितलं, ते मला उपयोगी ठरलं, मी बघितलं सगळ्यांनी, तुम्ही पण करा ना. नाही म्हणजे त्या मला जमला नाही. म्हणजे माणसाचा स्वभाव आहे ना, हा किती धोकादायक आहे त्याच्या लक्षात घडलेली घटना. म्हणजे हे विकास सांगतो आपल्याला की मग हे जे आहे की अन्वयाच्या पणांच्यामध्ये आपण चूक तिकडे आहे ना, आपल्याला जी हवं आहे म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला जी समृद्धी पाहिजे ती अन्वयाच्या प्रांतामध्ये आहे. की परमार्थामध्ये काय आहे, त्याचं मूळ आहे. प्रपंचाच्या प्रांतामध्ये काय आहे की तुम्हाला उपभोग जो घ्यायचा तो तिकडे आहे.
म्हणजे अन्वयाच्या प्रांतात आहे. पण तुम्ही व्यतिरेकाच्या प्रांतात जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत ते त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करत नाही, काढून घेत नाही, सुखी समृद्ध यशस्वी जीवन जगण्याकरता, तोपर्यंत तुम्हाला व्यतिरेकात अन्वयात मिळणार कसं? मिळणार नाही ना. म्हणजे ते व्यतिरेक केलाच पाहिजे. याचा अर्थ तुम्ही चांगले साधक असलंच पाहिजे. म्हणून किती ज्ञानेश्वर माऊलीने सांगू द्या, तू म्हणे हे मी शिकली माझी नाही, पण मध्ये मी हे झालं व्यतिरेकाचा प्राण, पण अन्वयाचा प्राण की सर्वत्र नमस्कारी मध्ये ऐकते, हे पहिलं करायला शिकायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही त्याला शिकता तेव्हा तुमचं मन निवांत होतं. बघा उलट फॉर्म्युला आहे, नाकांच्या घरची उलटीच होऊन. ते पहिलं व्यतिरेक करायचं म्हटलं ना कठीण आहे, ते पहिलं होणार नाही. पहिलं काय होणार? पहिलं अन्वयाच्या प्रांतात म्हणजे तुमच्या दैनंदिन व्यवसाय करत असताना तुम्ही तुमचं मन शुद्ध झालं पाहिजे, चित्त शुद्ध झालं पाहिजे, तुमची भाषा शुद्ध झाली पाहिजे, वागणं चांगलं झालं पाहिजे, विचार चांगले झाले पाहिजेत. आणि ते जेव्हा होतील तेव्हा तुम्ही निवांत व्हा. आणि जेव्हा माणूस निवांत होतो तेव्हाच देवाच्या प्राप्तीकरता तो क्वालिफाय होतो. हे लक्षात घ्या. निवांत होण्याचा मार्ग कुठे आहे? तो पहिलं बेसिक निवांतपणा हा प्रपंचामध्येच आहे. पहिलं व्यवहारामध्ये निवांत व्हा. बायका, मुलं, नोकरी, धंदा, व्यवसाय, वागणं, मित्र, मंडळी, शेजारी, पाजारी, आपण सगळं भांडणं तिकडे करत असून कुठला परमार्थ आणि कुठली साधना काही होणार नाही. मग इथे जर जसा तुम्हाला निवांतपणा मिळेल तसं तसं तुम्ही ती उत्तम साधन होऊ शकता. कारण निवांत होऊ शकत नाही माणूस जो प्रपंचामध्ये. म्हणून आधी करावा प्रपंच नेट का, मग करावा परमार्थ निर्णय, असं जे संत म्हणतात, समर्थ म्हणतात. त्याचं कारण हे आहे. पण सद्गुरू काय म्हणतात? दोन्ही एकाच वेळी करायला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकाच वेळी साधायला पाहिजे. पण साधण्याकरता प्रेफरन्स हा तुम्हाला प्रपंचाला द्यायला पाहिजे. ते सगळं ठीक असेल तर बाकीचं ना, सीट सलामत तर पगडी का जहाज, हे सगळं ठीक असेल तर बाकीचं होणार नाही. तर लोक म्हणतील काय करत होते, भीक मागायचे धंदे आहेत तुझे असं म्हणतील ना. तर आपण नोकरी, धंदा, व्यवसाय करायला पाहिजे. ही जर कुठे लक्षात घेतली तर हे सोपं आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या, मला माहित नाही प्रल्हाद दादांचं काल ते बोलले तेव्हा तुम्ही काही लोकांनी ऐकलं असेल, काही लोकांनी ऐकलं नसेल. जे तिथे त्यांनी व्याख्यान केलं म्हणजे ह्याच्याकरता त्याच्यात ते म्हणाले बघा की आता आम्ही तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना कोर्सेस केले, सगळं केलं, पण मी आता त्यांच्याकडून साधना करून घेणार. साधना करून घेणार. मी सांगण्याचं कारण काय हे लक्षात येतं. साधना करणारा माणूस हा कसा आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून साधना करून घ्यायची जर असेल तर साधकाची तयारी असली पाहिजे ना. पहिली मानसिक तयारी असली पाहिजे. आणि जे काय करायला सांगितलं ते आपण करायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपण सर्व नोकरी, धंदा, व्यवसाय करणारी माणसं आहोत. आपला संसार आहे, बायका, मुलं, हे सगळं आहे आपण. मग ह्याच्यामध्ये राहून आपल्याला निवांत कसं राहता येईल हे आपल्याला शोध घेतला पाहिजे. शोध इथेच आहे की सर्वत्र नमस्कारी मज येतात. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं सद्गुरूंच्या विविध ग्रंथांचा आपण अभ्यास केला असं आपल्या लक्षात येईल की करणं सोपं आहे. म्हणून मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं की अमृत मंथन हे ग्रंथांचं वाक्य आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यतिरेक करून जोपर्यंत तुम्ही त्या खोल बुडी मारत नाही तुमच्या स्वरूपात, तोपर्यंत तुम्हाला देहावर येऊन अन्वयाच्या प्रांतात समृद्धी प्राप्त करून घेता येणार नाही. तुम्हाला नोकरी असेल, धंदा असेल, व्यवसाय असेल, तुमच्याकडे पैसे पण असतील, परंतु ते शाश्वतपणे आले पाहिजेत, ते नियमितपणे आले पाहिजेत. शिवाय आपल्या घरात शांती असली पाहिजे, समाधान असलं पाहिजे, सुख असलं पाहिजे. याकरता पैशा पलीकडे काहीतरी पाहिजे. पैशाने ते होणार नाही, पैशाच्या पलीकडे काहीतरी पाहिजे. पैशाच्या पलीकडे काय पाहिजे तर ते म्हणजे समाधान, शांती आणि समाधान. शांती आणि समाधान. म्हणून शांती आणि समाधान ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये
दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती येते. प्रसिद्ध असलेला हा अमृत विचार आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी शांती दमाही याला दिव्य गुण म्हणतात. सद्गुरूंनी एका ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला. त्याला दिव्य गुण म्हटलं जातं. दया क्षमा शांती आणि करुणा हे जे गुण आहेत आणि त्याच्या जोडीला वैराग्य. वैराग्याचा अर्थ आपण तथाकथित वैराग्याचे नव्हे, जे आहे त्यामध्ये आपण पहिलं समाधानी राहायला पाहिजे आणि अधिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे समाधानाच्या अधिष्ठानात. आणि मग ते मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तर ठीक आहे, लेट अस ट्राय अगेन. हे नावमेल व्हायचं नाही, पण अधिष्ठान समाधानात असलं पाहिजे. म्हणून वैराग्य. आणि हे जेव्हा असतं तेव्हाच आपल्याला भक्ती आहे, त्या भक्तीतून मुक्ती मिळते. पण मगाशी आपण जे क्वालिफाय होण्याचा जो भाग करतोय ना, ज्याला व्यतिरेक करायचा असेल त्याला ह्या गोष्टी भक्ती पाहिजे. ती भक्तीतून मुक्ती उद्याला यायला हवी असेल तरच व्यतिरेक आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. तो करण्याकरता हे जे गुण आहेत, दया क्षमा शांती करुणा आणि वैराग्य, हे आपल्याकडे उदयाला यायला पाहिजे. त्याला म्हणतात दिव्य गुण. आणि दिव्य गुण येण्याकरता तुमचं वागणं कसं असलं पाहिजे. म्हणून आपण लोकांच्या प्रती कसं वागतो, कसं बोलतो, हे आपल्या लक्षात येईल. एक पुस्तक आहे एका लेखकाने, त्याला फार सुंदर पुस्तक आहे, ते बिहेवियर चेंज. पण कसं काय आपल्या माणसाच्या छोट्या छोट्या घटनाने आपलं कसं बदल होतो म्हणजे ते ॲटॉमिक बिहेवियर आहेत ना, त्या छोट्या छोट्या कारणाने त्याबद्दल जेम्स क्लिअर नावाच्या एका ऑथरचं पुस्तक फार सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यात लिहिलं की ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला हे बिहेवियर चेंज म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये आपल्याला बदल करता येतो. म्हणून तुमच्या मुलांबरोबर वागणं, सासूसासऱ्यांबरोबर वागणं, आई वडिलांबरोबर वागणं, मित्राबरोबर वागणं, सहकार्याबरोबर वागणं, शेजाऱ्यांबरोबर वागणं, हे वागणं जेव्हा प्रेमळ असतं, आदराचं असतं, हे कठीण असतं पण ते होऊ शकतं. आणि ती मला रिक्वायरमेंट आहे कारण मला शांती हवी आहे म्हणून ते मला प्राप्त केलं पाहिजे. ही जेव्हा आपली ओढ असेल तेव्हा हा जो हे जे गुण आहे दिव्य गुण ते आपोआप उद्याला येतात. म्हणून दया क्षमा शांती करुणा त्याला ज्या वैराग्याची जोड देतो तेव्हा भक्तीतून मुक्ती आपोआप उद्याला येते. आणि जेव्हा त्या भक्तीतून मुक्ती हे तुम्हाला कळतं तेव्हा व्यतिरेक करणं सोपं. व्यतिरेक याने काय टेन्शन घेऊ नका. शब्द जरा कठीण आहे, सगळीकडे वापरलेला शब्द आहे, पण घाबरायची गरज नाही. सद्गुरूंची कमाल आहे. सद्गुरूंना प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन दिलेलं आहे. कठीण शब्द सांगितले पण ते सांगत असताना तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे विषयाचे तुम्ही कल्पना का. आणि म्हणून ही जर गोष्ट लक्षात घेतली तर याच्यावरच श्रीमद भागवत पुराणामध्ये एकनाथी भागवतामध्ये याचं सुंदर लिखाण आहे हे कसं प्राप्त करून घ्यायचं. पण सद्गुरूंनी या छोट्या छोट्या ग्रंथातून भागवत पुराण म्हणजे थोडा मोठा ग्रंथ मग तो वाचून समजायचं म्हणजे कठीण. पण अमृत मंत्र वाचणं सोपं आहे की नाही? सोपं आहे. प्रश्न आणि उत्तर हे वाचणं सोपं आहे. आता परमेश्वर काय ग्रंथ वाचून वाचायला काय तसं कठीण नाही, आपण वाचू शकतो. छोटा आहे, असं काय मोठा नाही. 300-350 पानाचा ग्रंथ म्हणजे काय मोठा नाही, आपण वाचू शकतो. आणि एकदा तुम्हाला आवड निर्माण झाली की तुम्ही बरोबर त्याच्यातलं वाचणारा ते आत्मसात करणार. मी ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला हा व्यतिरेकाच्या प्रांतात आपल्याला प्रगती करण्याकरता हा मार्ग. पण ज्ञानेश्वर माऊलींचं सुंदर वाटत आहे. तू म्हण हे मीची करी माझे भजन प्रेमधरी, पण ते होण्याकरता गरज आहे ते सर्वत्र नमस्कारी मजे करते. इथून सुरुवात होते. हे केलं तर ते शक्य आहे, नाही आता ते होणार नाही. आणि म्हणून मी विविध उदाहरण दिली. त्याचं कारण हेच होतं की मला सांगण्याची गुरुपौर्णिमेमध्ये एवढीच तुम्हाला विनंती आहे की चांगले साधक व्हा,
सद्गुरूंनी खूप कोर्सेस तुम्ही करणार आहात ते करा, म्हणून आम्ही आमच्या अभ्यास वर्गामध्ये साधना सांगितली लोकांना. मला माहीत होतं तुमच्यापैकी किती लोक ते करतात ते मला माहीत नाही. सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं 20 मिनिटं नामस्मरण करा. आता तुम्ही 20 मिनिटं करता का 10 मिनिटं करता का अर्धा तास करता का 1 तास करता माहीत नाही, पण कमिटमेंट आहे ना. ज्या ज्या लोकांनी अनुभव घेतला आहे ते लोक ते करतात का? जे करत असतील त्यांच्या बाबतीत मी बोलू नये, पण जे करत नाही त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही कमिटमेंट आहे ना तुमची. मग ही जी साधना आहे सद्गुरूंनी सांगितलेलं वाटतं आपल्या साध्या साधना आहेत, साध्या नाहीत, त्या श्रेष्ठ पद्धतीच्या साधना आहेत. सगळ्या 6च्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या श्रेष्ठ साधना आहेत. तुम्ही 20 मिनिटं नामस्मरण करा, साधनाच आहे. तुम्ही 20 मिनिटं नामस्मरण करायला बसून बघा. ते म्हणून निवांत वेळी शांत चित्ताने सुचिरभूत शरीराने सुचिरभूत मनाने नामस्मरण करायला बसा. मग काय होतं ते बघा तुम्ही. मग ते नामस्मरण तुम्ही वैखरीमध्ये करता, मध्यमेमध्ये करता का पश्चिमेमध्ये करता, त्याप्रमाणे त्याचा प्रभाव तुमच्यावर असतो. कारण श्रवणाला फार महत्व आहे. तुम्ही जेव्हा श्रवण करता आणि जेव्हा तुम्ही वैखरीमध्ये म्हणता म्हणजे मोठ्याने म्हणता, तेव्हा तुम्ही बोलता आणि कानाने ऐकत असता. आता बोलता कानाने ऐकता आणि ते तुमच्या हृदयामध्ये साठवत असतात तुम्ही. म्हणजे एकाच वेळी साधना चालली आहे, वाटतं आपल्याला सोपं आहे, म्हणजे काय आहे एवढंच सांगितलं तुम्ही, पण तुम्ही करून बघा ना. आणि जर तुम्ही सकाळची वेळ निवडली, ब्राह्ममुहूर्त म्हणजे 3:30 4:30 नाही जमला 6 वाजता तरी जमेल, तेव्हा तरी करा. घरात निवांतपणा असताना, कोण तुम्हाला बेल मारत नाही, दूधवाला आला नाही, भाजीवाला आला नाही, असं काहीतरी टाइम निवडा तुमचा प्रत्येकाचा नाही बघा तरी करून. आणि जेव्हा करा आली महत्वाची गोष्ट ते करा. प्रार्थना मारायला सांगितले, हरिपाठ मांडायला सांगितलंय, हरिपाठ पाठ झाला की नाही बघा, तुमच्या 27 अभंग झाले की नाही, किती लोक अभंग म्हणतोय पुस्तकच देतो, असे किती जण असतील. तुम्हाला पाठ झाले, जर पाठ झालं नसेल तर काय काही चुकतंय नाही आपलं. तुम्हीच सेवालोकन करून बघा, हरिपाठ पाठ झाला का, पुस्तक लागत नाही आपल्याला. प्रार्थना एखादा एवढा सांगितली ठीक आहे, कमीत कमी निदान 500 वेळा तरी होते का, रात्री झोपताना 108 वेळा म्हणतो का, ते सगळं. आणि मग तुम्ही सुखी झाला, इतरांना सुखी होण्याचा प्रयत्न करतो, यांनी कार्यात आपण सहभागी होतो का, हे सगळं तर आपण बघितलं. प्रत्येक साधना आहे, ह्या सगळ्या साधना आहेत. पण पहिली साधना हे 20 मिनिटं नामस्मरण करायचं. म्हणून आम्ही अनेकांना शक्य त्यांना सांगितलं 1 तास ते नामस्मरण करा सकाळी उठून, आणि बघूया काय होतं ते. तर तुम्हाला नवं वाटेल. कितीतरी लोकांनी आपला फीडबॅक दिला की आम्ही अनेक वर्ष 20 मिनिटं नामस्मरण चलताय तात्पर्य करत होतो, आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अगदी जाणीवपूर्वक बसतो, 1 तास प्रार्थना म्हणतो. मी त्यांना सांगितलं पहिले वैखरीमध्ये म्हणा, मग मध्यमे म्हणा, मग पश्चिममध्ये म्हणा. तर आता मी म्हटलं तुम्हाला पश्चिम म्हणजे कसं की फुटणं, म्हणजे दुसऱ्याला ऐकून लक्षात घ्या, म्हणजे एकदम कंठात बोलणं, म्हणजे ज्यांना माहीत नाही हे शब्द. वैखरी, मध्यम आणि पश्चिम. वैखरी म्हणजे मोठ्याने बोलणं, आपल्याला ऐकू येतं, समोरच्याला ऐकू येतं. मध्यमाचा अर्थ आपण फुटतो, म्हणजे आपल्याला ऐकू येतं आणि शेजारी कोण येतं त्याला ऐकू येतं. आणि पश्चिमी, वैखरी, मध्यम आणि पश्चिमीचा अर्थ आपण मनातल्या मनात म्हणतो, दुसऱ्याला ऐकू येतं, बरोबर. तर काही वेळा अशा लोकांचा अनुभव होतो पश्चिमीपेक्षा वैखरीमध्ये म्हटल्यावर मजा येते. त्याचं कारण आहे, जो माणूस प्रामाणिकपणे करतो, मनापासून करतो, तो म्हणतो, ऐकतो आणि तो हृदयामध्ये साठवतो. एकाच वेळी तिन्ही गोष्टी घडत असतात. आणि म्हणून ही सगळी इंद्रिय तुम्हाला एकवटायची असतील तर त्याचा उपयोग आहे. म्हणून हे जे मन आहे ते मनाला सर्व इंद्रियामधून एकवटलं पाहिजे. ते एकवटलं हे या इथे होऊ शकतं. म्हणून तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही जी प्रार्थना सकाळी नामस्मरण करता, ते नामस्मरण तुम्ही अशा तऱ्हेने केलं तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आणि एकदा ते जमलं की आपण सबंध दिवस निवांत कसं आहे त्या परिस्थितीत ते स्वीकारून आपला बॅलन्स धरून न देता आपण शांत राहू शकतो. परिस्थिती काही असेल, कारण सद्गुरू आपल्या बरोबर आहे, प्रार्थना आपल्या मुखात आहे, नामस्मरण आपल्या मुखात आहे, आणि
आणि सद्गुरू हा आधार. या प्रार्थनेच्या रूपाने, नामस्मरणाच्या रूपाने सद्गुरू हा आपला आधार आहे. म्हणून हे श्रवणाचं महत्व. म्हणून या नवविधा भक्तीमध्ये पहिलं श्रवण सांगितले. नवविधा भक्तीमध्ये पहिली गोष्ट श्रवण सांगितली आणि शेवटचं आत्मनिवेदन सांगितलं. बरं का? हे आत्मनिवेदन म्हणजे कबूल करणं. तर तुम्हाला आत्मनिवेदन एकदा प्रयोग करून बघा. नवविधा भक्ती तुम्ही सद्गुरूचा तो ग्रंथ वाचा, नामाचा नंदा देईल, त्यातल्या नवविधा भक्ती प्रकरण वाचा. आणि ते प्रकरण वाचल्यावर तू वाचून बघा. वाचलं असेल परत एकदा वाचा. श्रवणापासून सुरुवात होते, नवविधा भक्तीपर्यंत तुम्ही जाता. मग ते नवविधा भक्ती पोहोचण्याकरता त्या श्रवणाचा किती उपयोग होतो हे तुम्ही बघा, मी तुम्हाला कळेल. म्हणजे का वाचन केलं पाहिजे. अधूनमधून पुस्तकांचं वाचन केलं, एकदा वाचलेलं म्हणून चालणार नाही. कारण काय, प्रत्येक गोष्ट जी आहे ना, सम बुक्स आर टू बी read again and again. They are to be chewed and digested. असे इंग्लिश म्हणून some books are to be chewed and digested. म्हणजे ती पचेपर्यंत ती आपण एखादं अन्न कसं चावतो आणि पचन होतं, तसं काही पुस्तकं अशी असतात. ती सद्गुरूंची पुस्तकं त्या कॅटेगरीवरती आहेत. तुम्ही परत परत वाचायची, ती समजून घ्यायची आणि पचवायची. असं अर्थ ती आपल्या आचरणात आली पाहिजे. म्हणजे ही जर गोष्ट लक्षात घेतली तर ते करून बघा. सद्गुरूंनी लिहिलेलं ब्लॅक अँड व्हाईट मी फक्त तुम्हाला आठवण करून देतो की हे करून बघा. म्हणून तुम्ही नामस्मरण करणारी मंडळी करता, करत असताना जर एकदा प्रयोग करून बघा. कालच एक आमच्या महिला सांगत होत्या, त्या पूजेला आल्या होत्या, आमच्या मुलीकडे गुरुपूजन होतं तेव्हा आले होते त्या. तर त्यांना खूप दिवसापासून सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं, फार सुंदर अनुभव सांगितला त्यांनी आपला, की एवढा प्रॉब्लेम होता त्यांच्या मिस्टरांचा आणि खूप प्रॉब्लेम होता. त्यांनी सांगितलं होतं ते आम्हाला तुम्ही सांगता ना, ते आम्ही घरातली सगळी मंडळी ती सकाळी उठून साधना करायचो आणि नंतर त्याचं ऑपरेशन झालं, बरं झालं. आता मी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल आणि ते आम्ही अजूनही ती सुरू ठेवलेली आहे. आणि डॉक्टरने सांगितलं होतं असं होईल तसं होईल तसं होईल. आम्ही सद्गुरूवर विश्वास, सद्गुरू आधार आणि हे नाही सगळे ह्या साधना आहेत त्या सगळ्या सिन्सिअरली मनापासून केल्या आणि प्रार्थना आमच्या मुखात नित्य होती. सगळी घरातली माणसं कमीत कमी एका घरावर प्रार्थना म्हणत होती. आणि रात्री झोपताना आम्ही न चुकता प्रार्थना घरातली सगळी माणसं म्हणायचो. आणि त्याचा परिणाम म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतून आम्ही बाहेर पडलो. म्हणजे आपण लक्षात घ्या, हा मग आपण जायचंच कशाला त्या कठीण परिस्थितीत. जर आपण आधीपासून सुरू केलं तर मग ती वारी येणार नाही आपल्यावर. खर्च पडलं ना, पुण्य बरे झाले, घरातली व्यक्ती एखादी आजारी पडली, बरी झाली, मग काय केलं की ॲट द कॉस्ट ऑफ पुण्य ना. पुण्य कशाला खर्च टाकायचं. मग आपण आजारी पडायचंच नाही. आजारी जर पडायचं नसेल तर हे सगळं करायला पाहिजे ना नियमितपणे. हे नियमितपणे करायचं. आजारी पडल्यानंतर औषध घेण्याच्या ऐवजी आजारी पडूच नये याकरता ही व्यवस्था आहे. आणि म्हणून सद्गुरूंची व्यवस्था आहे. आमच्याकडे पाटील बाई म्हणून एक उत्तम साधक आहे, किती वर्षापासून उत्तम साधक आहेत आणि ब्राह्ममुहूर्त उठतातच त्या. त्याने सांगितलं त्यांच्या कुठे पडल्याने फ्रॅक्चर झालं पाय आणि त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं आणि झालं. तर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. हॉस्पिटलमध्ये 20 दिवस त्यांची वाटी रिप्लेस झाली. तर त्या डॉक्टर विचारतात, बाकीचे पेशंट बोंब मारतात आणि तुम्ही काय शांत आहे, रडत नाही, काय नाही. तर मला नाही, माझं दुखत नाही. काय सांगतात, मी माझ्या डॉक्टरपेक्षा दुखत नाही असं, आणि ते म्हणून वाटी रिप्लेस केली दुखत नाही, हे तुम्ही काय सांगता पटत नाही. तर हो डॉक्टर खरंच दुखत नाही आणि आता 20 मिनिटात झालं बऱ्या. तर डॉक्टरने विचारलं, तुमचं काय सिक्रेट तरी सांगा आम्हाला. बाकीच्या पेशंट आले की सांगून देणार काय करायचं. बाकीचे बोंब मारतात सगळे पेशंट. हो मी आम्हाला त्यांची शिष्य. मी काय करते, तुम्ही ऑपरेशन करा, मला अनेस्थेशिया द्या, तुम्ही रिप्लेस करा. काय माझी प्रार्थना चालू आणि नामस्मरण चालू. मी सकाळी उठते 3:30ला, हॉस्पिटलमध्ये पण 3:30ला उठते, मी नामस्मरण करते 1 तास आणि त्याच्यानंतर तुम्ही येता
तर मी नामस्मरण करून माझं सगळं पुण्य जमा केलेलं असतं. देव माझ्या बाजूला असतात, सद्गुरू माझ्या बाजूला असतात, तुम्ही असता, तुम्ही देवासारखेच आहात. पण त्याच्याशिवाय सद्गुरू असतात, देव असतो, तर मी घाबरायचं कशाला? मला दुखत पिकत काय नाही, तुम्ही काय करता ते मला कळतं, मी समजते. तुम्ही काय रडत बिडत नाही, मी काय ओरडत. आपण म्हणाल हे सगळ्यांना काय जमणार नाही, तुम्ही आपल्या घरी जा, नमस्कार का मग मी काय करेल गोचावींचा माणूस, आम्हाला जमणार नाही. तसं या वाईनचा अनुभव तुम्ही बाकीच्या पेशंटने काही जमणार नाही. तुम्ही आपल्या ज्या बऱ्या लवकर बऱ्या झालात, आमची कार्ड रिकामी झाली, दुसरं पेशंट आम्ही आणतो, तुम्ही जा. गमतीचा वाट सोडला तरी हे कशासाठी? म्हणजे जर सद्गुरू आधार आहे तर आपण का करू नये? सद्गुरूने सांगितले ना आपल्याला करून बघायचं. गुरुगोविंद आहे ते उत्तम साधक व्हायचं ठरवा. आणि त्याचं काय फार मोठं नाही, म्हणजे ही साधी गोष्ट आहे. एवढी मोठी तू म्हणे हे माझी म्हणजे प्रेमदरी सर्वत्र नमस्कारी माझं एकाते. त्याच्यातून दिव्य साधना ज्या ज्या मोठ्या काय साधना आहेत ना ते याच्यातच आहे. फक्त ते कसं आचरण करायचं त्याचं थोडं विश्लेषण तुम्हाला करू शकतो. आणि हे जर लक्षात घेतलं तर काही कठीण नाही. काही तुम्हाला दिव्य साधना किंवा तुम्ही पोचना केला असा ते केलं तुम्ही करा, या वाक्यामध्ये जायचे. आणि त्याचा प्रत्येकाने आचरणात आणलं तर आपल्याला ते उत्तम आपण साधक होऊ शकतो. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ठरवूया सगळेजण की आपण साधना करूया, चांगले साधक होऊया. आणि सद्गुरूंना आपण दिलेली कमिटमेंट आहे ना, आपण श्रीमंत झालो म्हणजे आता आपल्याला गरिबांना वरदान मिळालं, आपल्याला काम झालं. आता श्रीमंतांना आधार, आपण श्रीमंत आहोत, आपल्याला आधार सद्गुरूंना जगायचा. पण आधार कशा करता? तर आपण सुखी व्हायचं आणि इतरांना सुखी होण्याचा प्रयत्न करता, त्याच्याकरता आधार. मग सद्गुरूंची इच्छा आहे त्याप्रमाणे होईल. तर आपण सर्वांनी करावं तशी आपण सर्वांना मोठी करतो. आणि हे सद्गुरूंची तुमची कमिटमेंट सद्गुरूंना दिलेली आहे, शब्द दिलेला आहे, तो शब्दाचं तुम्हाला पालन करायचंय. आणि ते तुम्ही केल्यानेच हे जग सुखी होईल आणि हिंदुस्थान राष्ट्र सर्वार्थाने सर्वांच्या पुढे जाईल. कारण आपण सुखी झालो तर आपलं कुटुंब सुखी, आपलं कुटुंब सुखी झालं तर आजूबाजूचे लोक सुखी, मग इतर लोक सुखी, तुमचं गाव सुखी, तुमचं शहर सुखी, तुमची देश सुखी. पण लेट द चॅरिटी बिगिन एट होम. जे काही करायचं आहे ते आपल्या घरापासून सुरुवात होते ना, म्हणून आपण घरापासून सुरुवात करायची, याचा अर्थ आपल्यापासून सुरुवात करायची, कुटुंबापासून सुरुवात करायची. आणि मग ते आपोआप व्यापक स्वरूप धारण करेल. आणि सद्गुरूंची अपेक्षित आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांची इच्छा आहे जग सुखी व्हावं, हिंदुस्थान राष्ट्र सर्वांनी सर्वांच्या पुढे जावं, ही त्यांचा संकल्प आहे. तो सुखीला जाणारच, आपण फक्त काठी लावायचं. भगवान श्रीकृष्णांचा संकल्प बाकीच्या लोकांनी काट्या लावल्या गुराट्याने, तसं आपण काठी लावायची. म्हणजे काय, जेवढं जमेल तेवढं करायचं. संकल्प सिद्धीला जाणारच आहे, तर हा संकल्प सिद्धीला जावा. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रहिताची, विश्वशांतीची हा आपले घोषवाक्य आहे. त्या घोषवाक्याच्या पूर्ततेच्या दिशेने आपण जे आपल्याला जमेल ते आपण करायचं, आपण सर्वांनी करावं. त्याकरता आपल्याला साधनेची आवड लागावी आणि आपण उत्तम नामस्मरण, प्रार्थना आणि ज्या ज्या सद्गुरूंनी दिलेल्या साधना आपल्याकडून व्हाव्यात आणि आपण सर्वांचं जीवन सुखी समृद्ध यशस्वी व्हावं अशी सद्गुरूंची प्रार्थना करतो. ते सांगतो. धन्यवाद. शाखेच्या वतीने मी पालव काकांची अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी एक सुंदर असं वक्तव्य पालव काकांना शेखर काकांच्या हस्ते देण्याची. शेखर काका